समोर मेट्रो स्टेशन आहे. मेट्रो स्टेशनचं नाव आहे मोनास्टिराकी आणि त्या आजूबाजूला शॉप्स आहे. आणि इथे आल्याच्या नंतर येणार सेम दादरची आठवण येते. दादरला कसं रेल्वे स्टेशन पासून नमस्कार मंडळी, कशा आहात? मजेत आहात ना? नवीन दिवसाची नवीन सुरुवात. तर आता वाजलेले आहे सकाळचे 5:10 आणि आता आम्ही थोड्या वेळात निघणार आहोत अथेन्ससाठी. अथेन्स ही ग्रीसची कॅपिटल सिटी आहे आणि तिथे सुद्धा खूप सुंदर सुंदर प्लेसेस आहे बघण्यासारख्या. तर आम्ही तिथे एक दिवस असणार आहोत आणि तुमच्यासोबतीनं त्या गोष्टीने एक्सप्लोर करणार आहोत. तर तुम्ही बघितले आमचे व्हिडिओ. आम्ही मिकोनसमध्ये 3 दिवस होतो, फिरामध्ये 2 दिवस होतो आणि इयामध्ये 3 दिवस होतो. तर हे सगळे दिवस आमचे खूप मस्त गेले आणि आम्ही सगळ्यांनी खूप एन्जॉय केलं, रिलॅक्स होतो, निवांत सगळ्या गोष्टी केल्या. आणि परीला ना जायची इच्छा नाहीये, तर मम्मी म्हणतं थांबायचं एक दिवस. म्हटलं नाही परी, आपल्याला जावं लागणार आज, हो की नाही? तर चला. आणि या ट्रिपमध्ये आम्ही 4 ते 5 व्हिडिओ ना एक्स्ट्रा बनवलेले आहेत. एक्स्ट्रा बनवले म्हणजे आम्ही एवढ्या साऱ्या गोष्टींना एक्सप्लोर केलेल्या आहे तुमच्यासोबत, त्यामुळे ते व्हिडिओ थोडे एक्स्ट्राचे झालेले आहेत. तर चला निघायचं. इथे बॅग्स पॅक झालेले आहेत. तर आपण काय करणार आहोत, आपण जी कार हायर केली होती तर त्याच कारमध्ये आपण जाणार आहोत. सामान वगैरे आपण ठेवू आणि तिथे आपण कार ड्रॉप करणार आहोत एअरपोर्टला आणि तिथून पिक करून घेऊ. आपल्यासाठी पण इझी होऊन जाईल. चला. काल आम्ही एका दिवसासाठी कार रेंटवर घेतली होती आणि त्याच कारने आता आम्ही एअरपोर्टला जाणार आहोत. आणि एअरपोर्टला गेल्याच्या नंतर कार सुद्धा आम्हाला द्यायची आहे. तर हे आहे मिकोनसचं एअरपोर्ट. खूप छोटा आहे, एकदम छोटा आहे. बाय बाय मिकोनस. आणि हे एअरपोर्ट एकदम छोटं आहे आणि चेक इन वगैरे करून झालेलं आहे. चला जाऊया आता. आणि काही थोडेच काउंटर येते. आता आपण बोर्डिंग पासेस तर घेतलेत आणि लवकर सिक्युरिटी चेक इन करू. आणि आमची जी फ्लाईट आहे ती 7:45 आहे. फ्लाईटमध्ये आम्ही बसलो आहोत आणि ही फ्लाईट फक्त 50 मिनिटाचीच आहे, जास्त डिस्टन्स नाही आहे. आणि आम्ही पोचून पण जाऊ लवकर. थोडं झोपलो होतो. लँड झाली फ्लाईट, 45 मिनिटच लागते. चला आता आम्ही उतरतो. बाबू परिबेला झोपलेले आहे. तरी बाबू उठा. झोप लागली होती आम्हाला. लगेच पोहोचलो. 55 मिनिटाची फ्लाईट नाही, 25-30 मिनिटाची फ्लाईट होती. आपण 7:45 ला फ्लाय केलं. मला वाटतं 55 नंतर 45, पण मग मला वाटतं अर्धा तासातच पोहोचलो. आणि हे मुंबई पुणे एवढं डिस्टन्स आहे. जे कोणी फ्लाईटमध्ये गेले असेल त्यांना माहिती असेल किती पटकन पोहोचतो आपण मुंबईवरनं पुण्याला किंवा पुण्यावरनं मुंबईला. तसंच आहे. लगेजेस वगैरे आम्ही घेतलेले आहे. आज मस्त अथेन्स सिटी आपण फिरणार आहोत आणि 1 डे आपला स्टे सुद्धा असणार आहे अथेन्समध्ये. पण त्या अगोदर छान तयार सुद्धा व्हायचं आहे. तर आता आम्ही मस्त तयार होतो आणि तयार झाल्याच्या नंतर मग डायरेक्ट तुम्हाला भेटतो. चला चला चला. तुम्ही बघितलं आम्ही छान तयार झालो आणि इथून आपल्याला कार रेंटवर घ्यायची आहे आणि पूर्ण सिटी फिरायची आहे आणि रात्री आपण चेक इन करणार आहोत हॉटेलमध्ये. चला. तर आम्ही पोचलो आहोत इथे आणि गाडी रेंटवर घेणार आहोत. आणि जिथून तुम्ही गाडी रेंटवर घेतात ना, तर तिथलेच लोक येतात तुम्हाला एअरपोर्टला पिक करायला. आणि तुमच्याकडे जर इंडियन लायसन्स असेल ना, तर त्यावर तुम्ही ना इथे युरोपमध्ये गाडी चालू शकत नाही. तुमच्याकडे ना युरोपियन लायसन्स पाहिजे. मनोजकडे युरोपियन लायसन्स आहे, त्यामुळे मनोज इथे कार चालू शकता. आणि इथून आता कार घेऊन आम्ही ना मेन सिटी सेंटर आहे किंवा इथला जो एरिया आहे तो आम्ही बघणार आहोत आणि तुम्हाला सुद्धा दाखवणार आहोत. आणि बघा इथे आम्ही कार रेंटवर घ्यायला आलो आहोत आणि लहान मुलांसाठी पण छोटासा प्ले एरिया आहे. तिथे परिबेला खेळता आहे बघा. आणि आता सकाळचे वाजलेले आहे 9:15. ही कार आम्ही रेंटवर घेतलेली आहे आणि
आणि एका दिवसासाठी इनफ आहे ना? हो, पण आपल्याला पे करावं लागेल 2 दिवसासाठी, कारण की आपला उद्या थोडा एक्स्ट्रा दिवस जाणार 1 तास, पण 1 तास जर एक्स्ट्रा असेल तर 2 दिवसाचेच पे करावं लागतं, तर पण तरी ठीक आहे. निघालो आहोत आता आम्ही, आणि इथून आपल्याला लागणार आहे 46 मिनिटं, कारण की 31 किलोमीटर लांब आहे ते. 46 पेक्षा 1 तास पण लागू शकतो, कारण की ट्रॅफिक पण असू शकते मध्ये मध्ये. चला. आणि तिथे घेतलं तर मी कोणच मध्ये कार, त्याच्यापेक्षा ही बरी आहे. ती मध्ये मध्ये अटकत होती खूप, पण ही चांगली आहे एकदम. आपण आहोत आता अथेन्सच्या मेन सिटी सेंटरला, आणि इथे एक गोष्ट मला मेन्शन करावीशी वाटते की इथे पार्किंगचा खूप जास्त प्रॉब्लेम आहे. इथे पार्किंग कुठेच मिळत नाहीये. फायनली आम्हाला मिळाली. आम्ही 1 तास आहे ना फिरत होतो कंटिन्यू, गाडी पार्क केलेली आहे, आणि आता आम्ही जेवण करायला चाललो आहोत. आम्हाला सगळ्यांना खूप भूक लागली, आणि आता आम्ही जाणार आहोत इंडियन रेस्टॉरंटमध्ये. इंडियन पॅलेस असं नाव आहे त्या रेस्टॉरंटचं. ते इथून जवळ वॉकिंग डिस्टन्सवरच आहे. मे बी मला वाटतं 1 किलोमीटर असेल, पण काय हरकत नाही, कारण की ना गाडी पार्किंगला जागा मिळत नव्हती. आमचं जेवण झालं आणि इंडियन रेस्टॉरंटमध्ये आम्ही जेवण केलं. आणि अथेन्समध्ये ना खूप हिस्टॉरिकल प्लेसेस आहे, बघण्यासारखे आहे, आणि इथे ॲक्रोपोलिस म्युझियम पण आहे. पण आता आहे ना आम्ही तिथे जाऊ शकत नाही, कारण की परिबेला खूप दमले आहे. आम्ही सकाळीच उठलो, 4-4:30ला उठलो, नंतर मग फ्लाईट घेतली, मग आलो, आणि मग बाकीच्या आजूबाजूच्या ज्या गोष्टी आहेत त्या बघितल्या. आणि तिथे कसं खूप जास्त गर्दीसुद्धा आहे, आणि आतमध्ये खूप चालावंसुद्धा लागतं. पण यांची जी हिस्ट्री आहे ना, तर ती खूप रिच हिस्ट्री आहे, खूप ओल्ड हिस्ट्री आहे. तर तुम्हाला जर इथे यायचं असेल तर तुम्ही नक्की ॲक्रोपोलिस म्युझियमला जाऊ शकता. आणि इथलं जे टेम्परेचर आहे ना 31 डिग्रीज आहे. हलकीची हवा आहे, पण आहे ना एकदम मस्त गरम वाटते. नाही तर तिथे इतकी हवा येत होती ना, त्यामुळे खूप थंडी वाजायची. आता तर बघा आम्ही जॅकेटसुद्धा कॅरी केलेलं नाही. चल परिबेला. आणि हा स्ट्रीट इतका छान आहे ना, समोर आहे बघा म्युझियम आहे, आणि वरती ॲक्रोपोलिस आहे, आणि ते खूप फेमस प्लेस आहे. आणि इथं वरती बघा इथं आजूबाजूला खूप रेस्टॉरंट आहे. इंडियन रेस्टॉरंट पण अथेन्समध्ये खूप आहे. आपण कसं बाहेर येतो ना, तर आपण इथलं जेवण जेवतो, मी नेहमी म्हणते, पण आपल्याला ना नंतर क्रेविंग होते आपलं भारतीय जेवणाची. तर इथे भरपूर आहे रेस्टॉरंट, म्हणून टेन्शन घेण्याची गरज नाही आहे. तर आता आपण हा स्ट्रीट फिरूया. अगं बरी चालवं लागतं परीची पण खूप इच्छा होती म्युझियममध्ये जाण्याची, पण आता आज ना एनर्जीच नाही आहे. तेवढं 10 दिवसाचं चालणं आहे ना, ते थकलो त्यामुळे पुढं. कारण की बघा ते वरती असं जायचं आहे तिकडे समोर. तिथे बघा तुम्हाला वरती लोक दिसतात. हो ना, एवढं वरतून चढ तेवढी एनर्जी नाही का, म्हणून आम्ही आता नॉर्मल असं चालतोय. हे जे आहे हे टॉप अट्रॅक्शन मधलं एक आहे. जर तुम्ही इथे आले आणि तुमच्याकडे वेळ असेल तर तिथे नक्की जा. आता आज तर आम्हाला जमणार नाही. समोर किती छान दिसते तरी पण ना ते. हो, आज तर आम्हाला जमणार नाही, पण आम्ही परत काहीतरी येऊ अथेन्सला, ग्रीसला, काही तिथे नक्की नाही. चला. गर्दी बघा तुम्ही, आणि हा स्ट्रीट खूप फेमस आहे ना. पण मग आता कुठे चाललो आपण, सांगा ना सगळ्यांना. तर आपण एक इथे मार्केट आहे, फ्ली मार्केट. तर म्हटलं चला तिथे एक चक्कर मारूया आणि थोडंफार फिरू तिथे अर्धा 1 तास, आणि त्यानंतर हॉटेलला चेकिंग करू. हो चला चला. असा पूर्ण असा स्क्वेअर आहे पूर्ण. मनोजला ग्रीस खूप आवडलं. खूप छान आहे. इथलं फूड छान होतं. सेकंड थिंग, इथले लोक इतके पोलाईट, इतके म्हणजे हॅपी असतात. तुम्ही त्यांच्याशी बोला, लगेच गप्पा मारायला लागतात. आणि असं नाही का जर तुम्ही त्यांच्या शॉपमध्ये गेले तर त्यांच्याकडे काही वस्तू घेतलीच पाहिजे. जर तुम्ही नाही घेतली तरी पण ते नॉर्मल राहतात, असं लगेच राग वगैरे येत नाही. आतापर्यंत जेवढे आपण ट्रिप्स केल्या त्यामधली मी म्हणलं ही बेस्ट होती. काही बाकीच्या पण ट्रिप्स होत्या ज्याच्यामध्ये काही गोष्टी खूप चांगल्या होत्या, पण जर ओव्हरऑल बघितलं आपलं जो पूर्ण ट्रिप होती त्याच्यामधली ही सर्वात बेस्ट होती. छान. चला. सगळे सिटी छान होत्या, लोकेशन छान होत्या, आपले अपार्टमेंट छान होते, आराम केला, निवांत फिरलो, निवांत होतं सगळं. चला चल परिबेला राणी, चल इकडनं लेफ्ट साईडला. हे बघा हे फ्ली मार्केट आहे. इथून तुम्हाला जर शॉपिंग करायची असेल तर समजा तुमचं मिकोनॉसला किंवा याला समजा शॉपिंग करणं नाही झालं तर तुम्ही अथेन्सला आले तर तुम्ही इथून शॉपिंग करू शकता. हो, आपल्याला घ्यायचं अथेन्सचं घ्यायचं आपल्याला ना. व्हाईट घेऊया, एक व्हाईट, अथेन्सचं व्हाईट घेऊया आपण. ओके चला आता अगोदर फिरूया आपण. आणि बघ किती सुंदर सुंदर वस्तू आहे इथे. हो
पण इथे जास्त कसे ज्वेलरीचे आणि कपड्यांचे जास्त शॉप्स दिसतात मला, नाही का? हो ना. चला आता कोमल तुम्हाला दाखवेल आणि मी शूट करतो परत. लेदर सुद्धा खूप फेमस आहे, स्पेशली सँडल्स तर हँडमेड असतात त्या. आणि मला असं वाटतं 30-35 युरोपर्यंत चांगल्या लेदरचे आणि सँडल्स वगैरे येतात. चला तरी बरं चला. आणि आता कसं समर पण चालू आहे त्यामुळे तेव्हा कसं यूज पण होतं. चला बाबू चल. किती सुंदर आहे मला. हे बघा हे अथेन्सचं खूप सुंदर आहे ना. आपण आता घ्यायचंय पण आपण थोडं फिरू. आपण फिरू आणि मग घेऊ. मी जस्ट दाखवते परिसरामध्ये. हे आहे ग्रीक स्पायसेस आणि हे जे सॉल्ट्स आहे हे वेगवेगळे आहे. नॉर्मल आहे, हे पिंक सॉल्ट आहे, ब्लॅक ग्रीक सी सॉल्ट आहे, ब्लू ग्रीक सी सॉल्ट आहे. आणि हे जे ब्लू कलरचं आणि ब्लॅक कलरचे सॉल्ट आहे ना मी पहिल्यांदा बघते. हे बघा काही जे स्पायसेस आहे मी पहिल्यांदाच बघितलेले आहे, इवन सॉल्टसुद्धा. आणि हा ऑलिव्हबद्दल तर मी नेहमी सांगितले तुम्हाला. इथे इतके सुंदर सुंदर पेंटिंग्स आहे ना. इथे पण एकदम सुंदर सुंदर पेंटिंग्स आहे. किती सुंदर मूर्ती आहे. मनुष परिबेला पुढे गेलेले आहेत. हे जे शॉप आहे ना पूर्ण लाकडी वस्तूंचं आहे. मोठं शॉप आहे, छोट्या छोट्या वस्तू आहे. ही प्लेट बघा किती सुंदर ॲपलच्या आकाराची आहे. हा स्ट्रीट इतका सुंदर आहे ना. चारी बाजूला ग्रीनरी सुद्धा आहे आणि लोक बसलेले आहे मस्त लंच करताय. हे फ्ली मार्केट अथेन्समधलं फेमस आहे. तर आपण पुढे जाऊया बरी बरं. चला परिबेलासाठी आम्ही हे ट्राय करतोय. मनोज शर्ट ट्राय करताय तर बघूया. आता आम्ही मस्त मार्केट फिरत आहोत, निवांत सगळ्या वस्तू बघत आहोत. आमच्याकडे वेळ पण आहे, आजचा दिवस आहे आणि इथेच फिरायचं आहे त्यामुळे आम्ही निवांत फिरत आहोत. आणि इथे ना मी बघते सँडल्स ज्या प्युअर लेदरचे आहेत तर त्याची प्राईस 40-45 आणि काही खूप हाय क्वालिटीच्या आहेत तर त्या 150 युरोजपेक्षा जास्त आहे. आणि ग्रीक प्रोडक्ट आहे इथे. जेवढे पण प्रोडक्ट अवेलेबल आहे ना सगळे ग्रीक प्रोडक्ट आहे. आणि लोकल शॉप्स आहे, लोकल वस्तू आहे विकायला. तर ते पण बघणं चाललं आहे आणि मध्ये मध्ये तुम्हाला सुद्धा दाखवते मी. आणि मनोजने पण शॉपिंग केलेले आहे. तर ते सगळ्यात जे जे मी शॉपिंग करते ना ते सगळं घरी गेल्याच्या नंतर तुम्हाला मी दाखवेन. तर आता चालेल परिबेलाचं पण बघण्याचं. म्हणजे मनोजला शॉपिंग करायची असते ना तर मी परिबेलाला बघते आणि मला काय घ्यायचं असेल तर मग मनोज परिबेलाला बघतात. आम्ही इथे वेगवेगळ्या प्रकारचे जाम बघतोय जे मी फर्स्ट टाइम बघितले माझ्या लाईफमध्ये. इथे बघा हे डाळिंबाचं जाम आहे, टोमॅटोचं जाम आहे, हो हे ऑलिव्हचं जाम आहे आणि हे स्वीट असतं. असं नाही आहे का ते ऑलिव्हच्या टेस्टमध्ये असतं. इथे आहे गुलाबाचं रोज, हो ड्रॅगन फ्रूट, हो. आणि हे सगळे लोकल प्रोडक्ट्स आहे, ग्रीक प्रोडक्ट्स आहे. जसं तुम्हाला मिकोनस माहिती आहे सेंट्रोनीमध्ये हे आयलंड आहे तसंच एक कोरफू म्हणून आयलंड सुद्धा आहे. हो तर तिथले प्रोडक्ट्स आहे. आणि मोस्टली बघितले हे खूप म्हणजे छान गोष्ट आहे की इथे जे आहेत सर्व लोकल प्रोडक्ट्स आहेत आणि आपण हे नक्की घेऊ. कारण की हे काहीतरी वेगळं आहे आणि हे कुठं आपण बघितलं सुद्धा नाही. तुम्ही जेव्हा अथेन्सला येणार असाल ना तर फ्ली मार्केटला या, तुम्हाला हे सगळे प्रोडक्ट्स दिसतील. इव्हन ऑलिव्ह ऑइलचे खूप सारे प्रोडक्ट्स तुम्हाला दिसतील. बघा इथे हँड क्रीम आहे, फूट क्रीम आहे, इव्हन इथे सुद्धा लिप बाम आहे. सगळे प्रोडक्ट्स आहे आणि शॅम्पू पण आहे. बघा त्यांचे ऑलिव्ह ऑइलनी बनवलेले शॅम्पू सुद्धा. इथे ऑलिव्हचं खूप महत्व आहे, त्यापासूनच सगळे प्रोडक्ट्स बनवतात. हे बघा हे अंजीरचं पण आहे. अंजीरचं पण हे अंजीर त्यांचं जे बेस्ट सेलिंग आहे किंवा जे बेस्ट प्रोडक्ट आहे ते हे डाळिंबाचं आहे. त्यानंतर बेस्ट हे फिग म्हणजे हे आपलं अंजीरचं आहे. 2 घ्यायचे का आपण? पण मला ना तर इथले काही लोकल प्रोडक्ट्स आहेत, फेमस आहेत ते, तर ते घेतलेले आहे आम्ही जस्ट ट्राय करण्यासाठी. तर भरपूर गर्दी दिसली आणि मस्त वाटलं आम्हाला. इव्हन काय आम्ही फेस क्रीम असो किंवा बॉडी लोशन असो जस्ट आम्ही ट्राय जरी करत होतो ना तरी त्याचं फ्रेग्रन्स इतकं छान आहे ना. सोविनियर्स बघा किती सुंदर आहे. पहिल्यांदा मी असे बघितलेले मोठ्या साईजचे आणि ते पण इतके सुंदर आहे. बघा
हे जे फ्ली मार्केट आहे खूप मोठं आहे. आम्ही 4-4.5 किलोमीटर चाललो इथल्या इथे. ऑलरेडी पाय दुखायला लागले. हो ना, खूप. पण आता म्हणून सांगितलं अजून आहे ना असंच फ्ली मार्केटच आहे पुढे, ते पण असंच आहे. तर म्हटलं चला इथे आलो आहोत तर एक चक्कर मारूया. समोर सँडल्स आहे, त्या एकदम मोठ्या साईजच्या आहेत. त्या कोल्हापूरला बघितलं होतं, एवढ्या मोठ्या साईजची ना कोल्हापुरी चप्पल त्याची लावली होती. एवढ्या मोठ्या साईजची त्यांनी जस्ट लावली पडे अशी. बघूया बघ, इथे पण व्हरायटी दिसते मला. अथेन्सचं हे होली युनिव्हर्सिटी चर्च आहे आणि हे व्हाईट कलरचं नाही आहे, एकदम जुन्या काळातलं आहे. आणि वरची जी डिझाईन आहे असं कौलं कसं असतात तशी डिझाईन आहे. आणि आता फक्त 10 मिनिटं राहिलेले आहेत. 5 वाजता हे चर्च बंद होतं. आपण मिकोनसचं चर्च बघितलं, फिरामधलं चर्च बघितलं, इवन इयामधलं चर्च बघितलं आणि हे आहे अथेन्समधलं चर्च. हा स्ट्रीट दाखवते तुम्हाला. आणि हा स्ट्रीट बघितल्याच्या नंतर आम्हाला टर्कीचीच आठवण आली. तिथे पण एक इस्तिक्लाल म्हणून एक स्ट्रीट आहे आणि खूप गर्दी असते. तुम्हाला दाखवते बेला थांब, हे बघा असं वरतून दाखवते. कोकोनट आहे. स्ट्रीटला पूर्ण ब्रँडेड स्टोर्स आहे आजूबाजूला. हा जो स्ट्रीट आहे एकदम लाईव्हली आहे. आजूबाजूला शॉप्स आहे, लोकांची गर्दी आहे. आजूबाजूला येणं सिंगिंग सुद्धा चालू आहे. तर चला आता पुढे दाखवूया. ही जी बिल्डिंग आहे ही पार्लिमेंटची बिल्डिंग आहे आणि समोरच एकदम फेमस असा स्मारकसुद्धा आहे. आणि जो स्मारक बनवलेला आहे ना, तर युद्धामध्ये ज्या लोकांना वीरमरण आले होते तर त्यांच्या आठवणीत बनवलेला आहे. तर त्यांना श्रद्धांजली देण्यासाठी इथे परेड सुरू आहे. फिरतात ना तर इथे ना इतके सुंदर सुंदर रेस्टॉरंट आहे. आणि एक रेस्टॉरंट आहे ना इथे ना खूप फेमस आहे. म्हणजे त्याला डेकोरेट इतक्या छान पद्धतीने केलेलं आहे ना, तर ते सगळे इंस्टाग्राम स्टोरीला किंवा इंस्टाग्रामवर ना दिसतं. तुम्हाला दाखवते. हे ते रेस्टॉरंट आहे, किती छान डेकोरेट केलेलं आहे. समोर मेट्रो स्टेशन आहे. मेट्रो स्टेशनचं नाव आहे मोनास्टिराकी. आणि इथे आजूबाजूला शॉप्स आहे. आणि इथे आल्याच्या नंतर येणं सेम दादरची आठवण येते. दादरला कसं रेल्वे स्टेशनपासून सगळ्यांना बाहेर येतात, खूप गर्दी असते, खूप सारे शॉप्स असतात आणि लोकांची लगबग असते ना. तर यावर हे छोट्या छोट्या गल्ल्यांमध्ये असे वेगवेगळे शॉप्स असं बघितलं. सेम दादर फुल मार्केट वगैरे आहे ना दादरचं, तर ते बघितल्यावर सेम आठवतं. सेम तसेच आहे ना इथे स्ट्रीट आहे. तर आता मनोज मी तेच डिस्कस करत होतो, कोमल सेम दादरची आठवण येते की नाही. चला आता जायचं पुढे आपण.
समोर मला एक टी शर्ट दिसलं, ओम ओम आहे आणि गायत्री मंत्र सुद्धा आहे त्यावर. यापेक्षा अभिमानाची गोष्ट कुठे असू शकत. इथल्या लोकांना सुद्धा आपल्या धर्माबद्दल माहिती आहे, आपल्या भारताच्या कल्चर बद्दल माहिती आहे. गणपती सुद्धा शोधला बघा. हो, गणपतीचा सुद्धा आहे बघा, फोटो आहे बॅगवर. आणखी अजून एक स्ट्रीट सुंदर दाखवते तुम्हाला. आणि रात्रीच्या वेळेस इथं जास्त गर्दी असते. रात्रीच्या वेळेस असं मस्त दिसतं एकदम हे स्ट्रीट. आपल्या इथे कसं गाड्यावर चणे फुटाणे विकतात, पण इथे अशा गाड्यावर ड्रायफ्रुट्स विकताय बघा. आमच्या सर्वांचं जेवण झालं आणि आता वाजलेले आहे रात्रीचे 9:15 आणि रात्रीच्या 9:15चं वातावरण तुम्हाला दाखवते मी. इतकं मस्त वाटतंय ना फिरायला. पण आता आहे ना परिबेला पण खूप दमलेल्या आहेत आणि आम्ही सकाळपासून मला म्हणजे एअरपोर्टवरनं जसं निघालो तसं आम्ही फिरतोच आहोत आणि भारी वाटलं एकदम. अथेन्स पण खूप छान आहे, खूप छान छान स्पॉट्स आहे. तर तुम्ही 2-3 दिवस इथेही स्पेंड करू शकता, आरामशीर करू शकता. आणि जेवढ्या गोष्टी मला कव्हर करता आलेल्या आहेत तेवढ्या मी कव्हर केलेल्या आहेत. थोडीफार इन्फॉर्मेशन सुद्धा दिलेली आहे. तर हॉटेलला चाललो आहोत आता आम्ही आणि आता आराम करू. व्हिडिओ सुद्धा एडिट करायचा आहे. व्हिडिओ आवडला असता तर व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा, सबस्क्राईब.